हॅलो एव्हरीबडी, वी आर फाईन द ग्रेस ऑफ द गॉड. मी आशा करतो की तुम्ही, तुमचे पालक, तुमचे रिलेटिव्ह घरी असतील, सुरक्षित असतील. तुम्ही सध्या जर बघत असाल तर सर्वत्र पेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये सगळीकडे कोरोना रोगाविषयी बोललं जात आहे. तुम्ही बघत आहात. हा कोरोना रोग अत्यंत भयंकर आहे बेटा. त्यामुळे तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. जर तुम्ही सध्याच्या घडीला जर बघितला तर विच इज द बेस्ट हॉस्पिटल, विच इज द बेस्ट हॉस्पिटल जर तुम्हाला माहीत असेल तर विच इज द बेस्ट हॉस्पिटल, तर मी सांगतो ते तुमचं घर असणार आहे. त्यामुळे तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. आता आम्ही तुमच्या समोर येण्याचे कारण म्हणजे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. गेले 2.5 महिने शाळा कॉलेजेस ते बंद आहेत. अजून शासनाचे काही निर्णय आलेले नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष नुकसान होऊ नये यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ लेक्चर्स. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. आम्ही प्रत्येक दिवशी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोचे 4 विषयाचे व्हिडिओ लेक्चर्स आम्ही अपलोड करणार आहोत. तर सगळ्यांना कळकळून हात जोडून विनंती आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, घरी राहा, सुरक्षित राहा. मी प्राध्यापक अभिजित बाळासाहेब देवाडे गेली 3 वर्ष इंदिरागिरी जाधव नीट स्कूल म्हणून येथे केमिस्ट्री विषयामध्ये एक विद्यार्थी म्हणून शिकत आहे, शिकवत आहे. Today we are talking about our first chapter in our chemistry syllabus, that is chemical thermodynamics and energetics. Chemical thermodynamics and energetics. Remember one thing, it is one of the most important chapter in our syllabus, that is thermodynamics. It is highest weighted, second highest weighted in our syllabus, that is 6 to 8 marks. जर तुम्हाला बोर्डाचे असेल, जर तुम्ही बोर्डावर जर बोलायचं झालं तर बोर्डासाठी टॉपिकचे वेटेज असेल 6 मार्क्स साठी आणि ऑप्शन साइड असणार 8 मार्काला. जर तुमची एक्झाम जेडब्ल्यूनी नीटची असेल तर माझ्या अंदाजाने यातले 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली या स्टेजवर एक्झाम, जर तुमची एक्झाम जेडब्ल्यूनी नीटची असेल, इफ यू थिंक अबाउट जेडब्ल्यूनी नीट then टॉपिक वेटेज इज 8 मार्क. इट इज क्लियर. टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर कोणताही टॉपिक, कोणताही सिलेबसमधला जर टॉपिक सुरुवात करायची असेल तर तुम्ही टॉपिकच्या नावापासून तुम्ही सुरुवात करावी. त्यामुळे टॉपिकमध्ये नेमकं काय आहे तुम्हाला कळून जाईल. याच्याही अगोदर तुम्हाला जर बोलायचं झालं थर्मोडायनामिक, जर तुम्हाला पुढे जाऊन 12वी नंतर जर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला थर्मोडायनामिक हा चॅप्टर कंपल्सरी आलाच पाहिजे. कारण थर्मोडायनामिक्स हा एक पेपर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला बघायचा आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये असे काही चॅप्टर आहेत की त्या चॅप्टरच्या बेसिसवर तुम्हाला तुमची फील्ड ही डेव्हलप तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पुढे जाऊन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर तुम्हाला 12वी आपल्या सिलेबसमधला इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर तुम्हाला कंपल्सरी आलाच पाहिजे. नो डाउट तुम्हाला येईलच. So today we are talking about our first chapter in our chemistry, that is thermodynamics. Remember one thing, thermodynamics हा चॅप्टर फिजिक्स मध्ये सुद्धा आहे, पण आता इथे अभ्यास कसा असणार आहे, केमिस्ट्री साठी अभ्यास असणार आहे. that is पुढे गेल्यावर तुम्हाला कोण जाईल नेमकं आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये नेमकं काय बोलायचं आहे. थर्मोडायनामिक्स पहिल्यांदा कोणत्या टॉपिक सुरुवात करायची असेल तर टॉपिकच्या नावापासून तुम्ही सुरुवात करणार. that is what is meant by thermodynamics, what is meant by thermodynamics. Remember one thing, thermodynamics it is a branch of science. म्हणजे thermodynamics ही सायन्सची ती ब्रांच आहे ज्यामध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जीचा काय होते मला सांगा स्टडी करतो. म्हणजे काय thermodynamics it is a branch of science that deals with study of different types of energy. म्हणजे काय thermodynamics ही सायन्सची ती ब्रांच आहे ज्यामध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जीच्या इंटर रिलेशनशिपचा काय होते मला सांगा स्टडी करतो. म्हणजे काय thermodynamics it is a branch of science that deals with the study of different types of energy. It is clear. काय सांगा डेफिनेशन मध्ये म्हणजे काय thermodynamics it is a branch of science that deals with study of different types of energy. Study of different types of energy. जर thermodynamics ची डेफिनेशन जर तुम्हाला टर्मिनॉलॉजीच्या बेसिसवर जर बोलायचं झाली, thermodynamics ची डेफिनेशन जर तुम्हाला बोलायचं आहे, एकूण आपण 4 डेफिनेशन झाला thermodynamics च्या. त्यातली पहिली डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, thermodynamics मध्ये काय असेल, thermodynamics सायन्सची ती ब्रांच आहे ज्यामध्ये आपण कशाचा स्टडी करतोय मला सांगा डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जीचा काय करतोय स्टडी करतोय. ही झाली फर्स्ट डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन जर बोलायचं तर या थर्मोडायनामिक्स चॅप्टरच्या नावापासून तुम्हाला सांगितले सुरुवात करायची आहे. थर्मोडायनामिक्सच्या नावापासून जर सुरुवात करायची आहे तर थर्मोडायनामिक्सच्या त्या टर्मिनॉलॉजीच्या बेसिसवर तुम्ही तुमची सेकंड डेफिनेशन देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, that is thermodynamics it is made up of 2 words. that is thermodynamics it is made up of 2 words. that is thermo and second is dynamics. Remember one thing, thermo means heat or sometimes it is related to temperature. But most of the time आपल्या सिलेबस मध्ये आपण heat शी रिलेटेड असणार आहे. काही वेळेला टेम्परेचर सुद्धा दोन्ही पण काय असते थर्मोशी रिलेटेड असते. and dynamics means
सेकंड डेफिनेशन आपण बोलू शकतो. दॅट मीन्स thermodynamics it is a branch of science that deals with study of interconversion of or change or flow of heat or heat in one form to another form. That means thermodynamics it is a branch of science that deals with study of interconversion or change or flow of heat in one form to another form. हे असे आपली thermodynamics च्या बेसिसवर thermodynamics च्या टर्मिनॉलॉजीच्या बेसिसवर सेकंड डेफिनेशन असेल. तर थर्ड डेफिनेशन जर बोलायचं झाली thermodynamics ही एक सायन्सची ब्रांच आहे. यामध्ये आपण ट्रान्सफर ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जीचा आपण स्टडी करणार. म्हणजे काय thermodynamics it is a branch of science that deals with study of transfer of heat and other forms of energy. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की thermodynamics हा चॅप्टर फिजिक्स मध्ये सुद्धा आहे आणि केमिस्ट्री मध्ये सुद्धा आहे. पण इथला जो आपला अभ्यास असणार आहे केमिस्ट्री रिलेटेड मध्ये असणार आहे. म्हणजे काय एखादी केमिकल रिएक्शन असेल म्हणजे काय असेल एखादी केमिकल रिएक्शन असेल त्या केमिकल रिएक्शन मध्ये काय काय चेंजेस झाले असतील काय चेंजेस झाले असतील झाले तर किती झाले असतील आणि झाले तर कशा प्रकारे झाले असतील. हा जो किती म्हणजे काय क्वांटिटेटिव्ह आपण फक्त क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट करणार आहे क्वालिटेटिव्ह स्टेटमेंट करणार नाही. क्वालिटेटिव्ह म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये झाले असेल असं आपण स्टेटमेंट करणार नाही. तर आपण क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट करणार. क्वांटिटेटिव्ह म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये झाले असेल म्हणजे काय इट इज अ क्वांटिटेटिव्ह स्टडी. इट इज अ क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी स्पेशली हीट एनर्जी अँड केमिकल एनर्जी. स्पेशली हीट एनर्जी अँड केमिकल एनर्जी. क्वांटिटेटिव्ह स्टडी क्वांटिटेटिव्ह म्हणजे किती प्रमाणात. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण किती प्रमाणात क्वांटिटेटिव्ह आपण स्टडी करणार किती प्रमाणात आपण क्वालिटेटिव्ह स्टेटमेंट करणार नाही. क्वालिटेटिव्ह म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये झाले असेल असं आपण बोलणार नाही. झाली तर किती प्रमाणामध्ये झाली. क्वांटिटेटिव्ह म्हणजे किती प्रमाण. या किती या वर्डला थर्मोडायनामिक्स मध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह स्टडी तर तुमचं स्टेटमेंट आलंच पाहिजे. म्हणजे काय थर्मोडायनामिक्सची चौथी डेफिनेशन काय असेल. थर्मोडायनामिक्स इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स और इट इज अ क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी स्पेशली हीट एनर्जी अँड केमिकल एनर्जी. काय शंका आहे तुम्हाला डेफिनेशन मध्ये चार डेफिनेशन तुम्हाला दिले आहेत. चार डेफिनेशन मध्ये तुम्ही कुठलीही एक डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. पण मोस्ट ऑफ द टाइम चार 4 नंबरची जी काही डेफिनेशन दिलेली असेल ती तुमच्या सिलेबस मध्ये दिलेली असेल तुम्ही बघू शकता. दॅट मीन्स थर्मोडायनामिक्स ही सायन्सची ब्रांच आहे ज्यामध्ये आपण कशाचा स्टडी करतोय मला सांगा. डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीचा काय करतोय स्टडी करतोय. म्हणजे काय इट इज अ क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी स्पेशली केमिकल एनर्जी अँड हीट एनर्जी. इट इज क्लियर. काय शंका आहे मला पुढे जाऊया. थर्मोडायनामिक्स मध्ये नेमकं तुम्हाला काय शिकायचं आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचं. थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला 3 लॉ असतील. त्या 3 लॉच्या बेसिसवर तुम्हाला थर्मोडायनामिक्स चॅप्टर शिकायचं आहे. म्हणजे काय थर्मोडायनामिक्स इट इज कॉम्प्लिकेटेड बाय सम लॉज दॅट इज फर्स्ट लॉ सेकंड लॉ और थर्ड लॉ. पहिला सांगतो थर्मोडायनामिक्स हा ह्यूमन एक्सपेरिमेंट काही ह्यूमन एक्सपेरिमेंट्स केलेले असतील आणि त्या ह्यूमन एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर हा चॅप्टर तुम्हाला आलेला आहे. काही ह्यूमन एक्सपेरिमेंट म्हणजे काय काही थर्मोडायनामिक्स मध्ये काही एक्सपेरिमेंट केलेले तुम्हाला पुढे गेल्यावर तुम्हाला कळून जातील की कोणते एक्सपेरिमेंट असतील. पण आता ह्यूमन एक्सपिरियन्स केले असतील मग हा टॉपिक आपण का बघायचा. कारण कॉन्ट्रॅडिक्टरी त्याला अजून काही सुचलेलं नाही. म्हणजे काय कॉन्ट्रॅडिक्टरी त्याला अजून काही थर्मोडायनामिक्सला बाकीचं काही सुचलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला हा थर्मोडायनामिक्स इथे तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. नाउ लेट्स डिस्कस टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला लिमिटेशन काय असतील थर्मोडायनामिक्सचे तुम्हाला कळालं पाहिजे. दॅट मीन्स फर्स्ट टाइम आपण बघूया लिमिटेशन काय काय असतील. थर्मोडायनामिक्सचे काही लिमिटेशन असतील. पहिली लिमिटेशन असतील तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारला जातो. एखाद दुसऱ्या मार्गाला तुम्हाला बोर्डाला क्वेश्चन विचारला जातो. स्टेट द लिमिटेशन फॉर ड्रॉबॅक्स ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याचा पहिला असेल rate of changes. It consider only rate of changes. It does not consider or it does not relate factor time. म्हणजे थर्मोडायनामिक्सचं पहिलं मोठं ड्रॉबॅक असेल. थर्मोडायनामिक्स मध्ये एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये किती वेळामध्ये काय घडतं याच्याशी थर्मोडायनामिक्सला इंटरेस्ट आहे. थर्मोडायनामिक्सला कशामध्ये इंटरेस्ट आहे. फक्त किती एनर्जी चेंज झाली. फक्त किती एनर्जी चेंज झाली याच्यामध्ये थर्मोडायनामिक्सला इंटरेस्ट आहे. टाइमचा फॅक्टर आपण थर्मोडायनामिक्स मध्ये घेत म्हणजे काय इट कन्सिडर ओनली रेट ऑफ चेंजेस. इट डज नॉट कन्सिडर और इट डज नॉट रिलेटेड फॅक्टर टाइम. फॅक्टर टाइम थर्मोडायनामिक्स मध्ये आपण टाइमचा विचार करत नाही. हा असेल पहिला मोठा ड्रॉबॅक. सेकंड असेल सेकंड होता सेकंड लिमिटेशन असेल तो असेल इनिशियल फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. म्हणजे काय असेल इट कन्सिडर ओनली इनिशियल अँड फायनल
It does not consider which process is involved in initial and final state of the system. म्हणजे काय, जर सोप्या भाषेत जर तुम्हाला बोलायचं झालं, तुम्ही 11वी ऍडमिशन घेतलात ती तुमची झाली इनिशियल स्टेट आणि तुमचा 12वीचा रिझल्ट आला ती झाली तुमची फायनल स्टेट. याच्यामध्ये काय घेतात, याच्याशी थर्मोडायनामिकला काहीही देणं घेणं. म्हणजे काय, थर्मोडायनामिक कन्सिडर ओन्ली इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. म्हणजे काय, तुम्ही इनिशियल स्टेट सांगा, फायनल स्टेट मध्ये कशी कन्वर्ट झाली एवढं सांगा, त्याच्यामध्ये काय वेगळं, याच्याशी थर्मोडायनामिक्सशी काही देणं घेणं नाही. म्हणजे काय, इट कन्सिडर ओन्ली इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. इट डज नॉट कन्सिडर और इट डज नॉट इट फॉलोज which follow process is initial and final state of the system. Second drawback काय असेल, then third drawback असेल or third limitation असेल, that is macroscopic. That is macroscopic. It deals with only microscopic study. It deals with only macroscopic study. That means म्हणजे काय असेल, काही बल्क फॉर्म मध्ये atoms असतील, molecules असतील or ions असतील, that is observable property. It deals with only macroscopic property. It deals with only macroscopic property. म्हणजे काय, macroscopic म्हणजे काय असतील, काही बल्क फॉर्म मध्ये असतील, काही बल्क फॉर्म मध्ये atoms असतील, molecules असतील or ions असतील, या सगळ्यांचा एकत्रितपणे स्टडी करा आणि त्याला आपण म्हणणार मॅक्रोस्कोपिक स्टडी. मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हणजे काय, एखादा इंडिव्हिज्युअल atoms असेल, molecule असेल or ion असेल, त्याचा इंडिव्हिज्युअल स्टडी म्हणजे काय असेल मला सांगा, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. म्हणजे काय असेल, थर्मोडायनामिक म्हणजे आहे, थर्मोडायनामिक ही मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय असेल, बल्क ऑफ atoms असतील, molecules असतील or ions असतील, याचा स्टडी आपल्याला थर्मोडायनामिक मध्ये करायचा आहे. म्हणजे काय म्हणणार आपण, थर्मोडायनामिक्स इज अ मॅक्रोस्कोपिक सायन्स which it does not deal with macroscopic property. म्हणजे काय, thermodynamics it is a macroscopic property. Thermodynamics is a macroscopic property. It does not deal with microscopic properties, that is individual ions, molecules or atoms. I repeat, thermodynamics ही काय मला सांगा, thermodynamics ही macroscopic property आहे. याच्यामध्ये आपण मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीचा स्टडी करत नाही. मायक्रोस्कोपिक म्हणजे आपण बल्क फॉर्म मध्ये एखाद्या ॲटम, मोलिक्युल और आयन्सचा स्टडी करणार, त्याला आपण काय म्हणणार, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. म्हणजे इट इज अ मॅक्रोस्कोपिक सायन्स व्हिच डज नॉट डील विथ मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज, दॅट इज इंडिव्हिज्युअल ॲटम, मोलिक्युल और आयन्स. दॅट इज इंडिव्हिज्युअल ॲटम, मोलिक्युल और आयन्स. कारण इंग्लिश काय असते, पहिलं काय असेल, रेट ऑफ चेंजेस. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. इट कन्सिडर ओन्ली रेट ऑफ चेंजेस. इट डज नॉट कन्सिडर फॅक्टर टाइम. तर यामध्ये टाइमचा आपण विचार केला जात नाही. सेकंड असेल, इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. इट कन्सिडर ओन्ली इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. इट डज नॉट कन्सिडर प्रोसेस व्हिच इज इन्व्हॉल्व्ड इन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. याच्यामध्ये आपण फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटचा विचार करा, त्याच्यामध्ये काय घडलं याच्याला थर्मोडायनामिक काही संबंध नाही. थर्ड असेल, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. थर्मोडायनामिक म्हणजे आपण मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीचा स्टडी करा. मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी म्हणजे काय असेल, ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी. म्हणजे काय असेल, बल्क फॉर्म मध्ये ॲटम्स असतील, मोलिक्युल्स असतील और आयन्स असतील, याचा एकत्रितपणे आपण काय करावं असं स्टडी करा. इट इज क्लियर. काय शंका आहे, पुढे जाऊया. एक क्वेश्चन येईल होमवर्क साठी, एक क्वेश्चन येईल होमवर्क साठी. दॅट इज डिफाइन thermodynamics, define thermodynamics and state its limitations or drawbacks of thermodynamics. State its limitations or drawback of thermodynamics. I repeat, define thermodynamic and state its limitations or drawbacks of thermodynamics. States its limitations or drawback of thermodynamics. लिखता येईल. I hope की तुम्ही सर्वजण होमवर्क करा. पुढे जाऊया. Now let's have a discussion about basic concept of thermodynamics. That is basic concept of thermodynamics. That is basic concept in बेसिक कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स. काय तर बेसिक कन्सेप्ट आहे, त्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर लवकरात कळून जाईल. बेसिक कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स. त्या बेसिक कन्सेप्ट काय असतील पहिला ते लिहून घेतो, मग तुम्हाला वन बाय वन आपण एक्सप्लेन करूया. दॅट इज बेसिक कन्सेप्ट असेल, फर्स्ट असेल सिस्टम, सेकंड असेल सराउंडिंग, and third असेल
दोन डेफिनेशन वरती डिपेंड असेल. पहिल्यांदा तुम्हाला दोन्ही डेफिनेशन जर कळालं तर तुम्हाला चॅप्टर करण्यास काही अवघड जाणार नाही. व्हॉट इज मीन बाय सिस्टीम? या सिस्टीम मध्ये नेमकं काय बोलायचं आहे? सिस्टीम मध्ये नेमकं काय बोलायचं आहे? पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्ही जर बघितला तर पूर्णपणे तुम्हाला सिस्टीम सराउंडिंग या दोन पूर्ण सेंटेन्स वरती तुम्हाला पूर्ण चॅप्टर अख्खा दिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय सिस्टीम? व्हॉट इज मीन बाय सिस्टीम? सिस्टीम काय आहे? व्हॉट इज मीन बाय सिस्टीम? युनिव्हर्स मधला असा पार्ट ज्याच्यामध्ये आपण थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणार. ज्याच्यामध्ये आपण कशाचा स्टडी करणार मला सांगा? थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणार. म्हणजे काय? इट इज दॅट पार्ट ऑफ द सिस्टीम, इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. म्हणजे काय? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स, इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. त्याला आपण काय म्हणणार? सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, तुम्ही चहाचं भांडं घेतलाय, तुम्ही घरी जाऊन चहाचं भांडं घेतलं, एखाद्या रूम मध्ये तुम्ही ज्यावेळी चहाचं भांडं करताय, चहाच्या भांड्याला आपण ज्यावेळी पाणी हीट देतोय, त्या एका चहाच्या भांड्यामध्ये किती प्रमाणामध्ये हीट एनर्जी झाली किंवा झाली तर कशा प्रकारे एनर्जीचे चेंजेस झाले याचा स्टडी जर आपल्याला करायचा असेल तर त्या मुवमेंटसाठी तेवढ्या काळासाठी ते चहाचं जे भांडं असेल त्याला आपण काय म्हणणार? सिस्टीम. त्या चहाच्या भांड्याला आपण काय म्हणणार? सिस्टीम. कारण म्हणजे काय? इट इज दॅट पार्ट ऑफ द सिस्टीम, इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. म्हणजे काय असेल? युनिव्हर्स मधला असा पार्ट ज्याच्यामध्ये आपण कशाचा स्टडी करणार? थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणार. त्याला आपण काय म्हणणार? सिस्टीम. इट इज दॅट पार्ट ऑफ द युनिव्हर्स व्हिच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. इट इज क्लियर? काय शंका आहे सिस्टीम मध्ये? देन सराउंडिंग मध्ये जर तुम्हाला बघायचं आता मी सांगितलं चहाचं भांडं, त्या चहाच्या भांड्यात तुम्ही ज्यावेळी गॅस लावता त्याच्या आजूबाजूची जी रूम असेल, म्हणजे एका रूम मध्ये ज्यावेळी तुम्ही चहाचं भांडं गॅसवरती ज्यावेळी तुम्ही ठेवणार त्याच्या रूमच्या बाजूचे जे काही तुम्ही चहाचं भांडं सोडून जी काही बाजूची असेल, जी काही बाजूची रूम असेल त्या रूमला आपण काय म्हणणार? सराउंडिंग. म्हणजे काय? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अदर दॅन सिस्टीम. इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अदर दॅन सिस्टीम. सिस्टीम मध्ये आपण काय बोललो होतो? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. पण सराउंडिंग मध्ये आपण काय बोलणार? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अदर दॅन सिस्टीम, व्हिच इज अदर दॅन सिस्टीम. म्हणजे चहाच्या भांड्यात सोडून जे काही ते रूमची एवढी रूम होती त्या रूमला आपण काय म्हणणार? सराउंडिंग. त्या रूमला आपण काय म्हणणार? सराउंडिंग. देन व्हॉट इज मीन बाय बाउंड्री ऑफ द सिस्टीम? व्हॉट इज मीन बाय बाउंड्री ऑफ द सिस्टीम? ते तुम्ही चहाचं जे भांडं ठेवलेलं आहात, जे तुम्ही चहाचं भांडं जे गॅसवरती ठेवलेलं आहात, त्या चहाच्या भांड्याला जे काही बाहेरचं कोटिंग असेल किंवा जी इमॅजिनरी लाईन असेल, जी इमॅजिनरी लाईन असेल, ती इमॅजिनरी लाईन काय करणार मला सांगा? ती इमॅजिनरी लाईन कशाला सेपरेट करणार? सिस्टीमला आणि सराउंडिंगला काय करेल? सेपरेट करेल. म्हणजे जे चहाचं भांडं जे काही असेल तुमचं प्रॉपर्स असेल, ते चहाच्या भांड्यात जे काही असेल त्याची जी काही लेयर असेल ती लेयर काय करेल? सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करेल. म्हणजे काय? इट इज इमॅजिनरी लाईन, इट इज इमॅजिनरी लाईन व्हिच इज सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग, व्हिच इज सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग, व्हिच इज सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग. कळतंय काय असेल? सिस्टीम म्हणजे काय असेल? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. सराउंडिंग म्हणजे काय असेल? व्हिच इज इट इज दॅट पार्ट ऑफ युनिव्हर्स व्हिच इज अदर दॅन सिस्टीम. बाउंड्री ऑफ सिस्टीम म्हणजे काय असेल? इट इज इमॅजिनरी लाईन, इट इज इमॅजिनरी लाईन व्हिच इज सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग. कळतंय? काय शंका आहे तुम्हाला? काय शंका आहे? एक क्वेश्चन घ्यायचा होता, दोन मार्काला विचारला गेलेला होता. बेसिक कन्सेप्ट द्या. Define system, surrounding and boundary of the system. Define system, surrounding and boundary of the system. 2 मार्क्स साठी असेल, 2 मार्कासाठी असेल. होमवर्क घरी जाऊन करा. ओके, पुढे जाऊया. काय शंका आहे तुम्हाला? पुढे जाऊया. काही बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला थर्मोडायनामिक मध्ये असे काहीतरी कन्सेप्ट आहे की त्याच्यात तुम्हाला बेसिक तुम्हाला पूर्ण चॅप्टर तुम्हाला डिटेल असणार आहे. त्याचा पहिला जो असेल होता बेसिक कन्सेप्ट बनायच्या अगोदर ज्या काही तुम्हाला सिस्टीम आहे, जी काही मगाशी तुम्हाला सिस्टीम सांगितली, म्हणजे काय एखाद्या केमिकल एनर्जी मध्ये एखाद्या सिस्टीम मध्ये जी काही मगाशी तुम्हाला सांगितली की सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री ऑफ द सिस्टीम किती एनर्जी चेंज झाली एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये, एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एनर्जी चेंज झाली, ती चेंज झाली तर किती प्रमाणामध्ये चेंज झाली? मॅटर एक्सचेंज झाला. त्या एक्सचेंज झालेल्या मॅटर वरून सिस्टीमचे 3 टाइप्स पडतात. सिस्टीमचे किती टाइप्स पडतात मला सांगा? 3 टाइप्स पडतात. दॅट इज ओपन सिस्टीम, सेकंड क्लोज सिस्टीम and third
आयसोलेटेड सिस्टीम मगाशी आपण बघितलं सिस्टीम सराउंडिंग अँड बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सिस्टीम मध्ये जर बोलायचं एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एखादी एनर्जी चेंज झाली, मॅटर चेंज झाला, ती कशा प्रकारे चेंज झाला किंवा एखादी एनर्जी चेंज झाली तर मॅटर चेंज झाला तर त्या बेसिसवर सिस्टीमचे किती टाइप पडतात मला सांगा. एकूण 3. दॅट इज ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. अरे इथं मी चित्र काढतो, तुम्हाला कळून जाईल. माझं ड्रॉइंग इतकंही सुंदर नाही आहे, फक्त जरा बघा असं असेल, कुठेतरी चित्र वगैरे तिकडे दिसत असेल. या तिन्ही चित्रावरून मला सांगा, तुम्हाला कळालं असेल मला काय बोलायचं आहे. मी मगाशी सांगितलं होतं थर्मोडायनामिक हा चॅप्टर ह्यूमन एक्सपिरियन्स बेसिसवर आहे. ह्यूमन काही एक्सपेरिमेंट गेलेले असतील, त्या ह्यूमन एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर तुम्हाला हा चॅप्टर तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक एक्सपेरिमेंट आहे. यामध्ये आपल्याला चहा बनवायचा आहे. आज घरी गेल्यानंतर आईला म्हणायचं आहे मला चहा बनवायचा आहे. आई पण खुश होईल, व्हेरी मच इम्प्रेस, किंवा मुलगा काहीतरी आज मुलगा असेल किंवा मुलगी असेल काहीतरी आपण सायन्स पासून काहीतरी शिकणार आहोत. पण त्यामध्ये तुम्हाला चहा बनवायचा आहे. चहा बनवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की चहाचं भांडे घेतलेलं आहे. चहाच्या भांड्याला करून हीट दिलेली आहे. काय दिलेलं आहे? हीट. पहिला मला सांगा, मी जे मगाशी सिस्टीम सराउंडिंग आहे बाउंड्री ऑफ द सिस्टीम बोलून कळाले काय? यामध्ये लक्ष द्या. या ही जी काय असेल या भांड्याला, चहाच्या भांड्याला आपण ज्यावेळी पण हीट देत आहे काही काळासाठी किंवा त्या मोमेंटसाठी हे जे काही चहाचं भांडं असेल हे काय असेल मला सांगा? सिस्टीम. हे काय असेल मला सांगा? सिस्टीम. आणि हे चहाच्या भांड्याचं सोडून त्याच्या बाजूचा जो काही एन्व्हायरमेंट किंवा जो काही युनिव्हर्स मधला जो काही पार्ट असेल, युनिव्हर्स मधला जो काही पार्ट असेल त्याला आपण काय म्हणणार मला सांगा? काय म्हणणार? सिस्टीम. त्याला काय म्हणणार? सराउंडिंग. त्याला काय म्हणणार? सराउंडिंग. आणि जी काही इमॅजिनरी लाईन असेल, जी सराउंडिंग आणि सिस्टीमला जी सेपरेट करत असेल त्याला आपण काय म्हणणार? बाउंड्री ऑफ द सिस्टीम. त्याला आपण काय म्हणणार? बाउंड्री ऑफ द सिस्टीम. कळते याच्यापर्यंत काय शंका आहे? यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला चहा बनवायचा आहे. चहासाठी हे भांडे घेतलेलं आहे. इथे एक भांडे ठेवलेलं आहे. हा थर्मास घेतलेला आहे. काय केलेलं आहे? मी इथे चहा गरम केलेला आहे. चहा गरम केल्यानंतर मी चहावरच्या भांड्याच्या वरती एक प्लेट ठेवलेली आहे आणि तोच उकळलेला चहा मी थर्मास मध्ये ऍड केलेला. इथे पण कळते काय शंका आहे तुम्हाला? ते यामध्ये काय बोलायचं आहे? ज्यावेळी आपण भांड्याला हीट देणार, ज्यावेळी आपण चहा करायला ज्यावेळी गॅसवर आपण ज्यावेळी भांडे ठेवणार, ऑब्वियसली आपण कॉपरचं भांडं ठेवणार, आपण प्लास्टिकचं भांडं ठेवणार नाही. आपण ज्यावेळी चहाचं भांडं ज्यावेळी आपण गॅसवर ठेवणार आणि खालून ज्यावेळी हीट सुरू करणार त्यावेळी काय होईल? याचा मॅटर जो काय असेल सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईल. याचा मॅटर काय होईल? सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईल. म्हणजे काय असेल? मॅटर विल बी एक्सचेंज टू दी सराउंडिंग. पण काही काळानंतर चहाचं भांडं गरम असेल, ते चहाचं भांडं गरम असल्यामुळे जी काही बाउंड्री असेल त्या बाउंड्री मधून जे काही टेम्परेचर आहे किंवा जी काही हीट सुद्धा काय होईल? सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईल. हीट काय होईल? सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईल. म्हणजे काय असेल? इट इज अ टाइप ऑफ सिस्टम इन विच बोथ मॅटर एज वेल एज हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. Such type of system are known as open system. म्हणजे काय असेल? काही वेळा तुम्ही हीट केल्यानंतर काही मॅटर याचा एन्व्हायरमेंट मध्ये जाईल किंवा युनिव्हर्स मध्ये जाईल. म्हणजे आणि त्यानंतर काही काळानंतर जो काही भांडा असेल, आपलं हीट झालं असेल, ते गरम असेल, ते भांड्यानंतर काय होईल? आपली हीट युनिव्हर्स मध्ये काय होईल? एक्सचेंज होईल. म्हणजे काय? इट इज that type of system in which both matter and heat energy are exchanged with the surrounding are known as, or such type of system are known as open system. आता यामध्ये काय बोलायचं तुम्ही बोलू शकता. यामध्ये आपण चहा गरम केलेला आहे. चहा गरम केल्यावरती आपण एक प्लेट ठेवलेली आहे. या प्लेटला जर तुम्ही बघितला तर यामध्ये आपला मॅटर एक्सचेंज होणार काय? सांगा. नाही, मॅटर काय होईल? कंडेन्स होईल.
मॅटर काय पुन्हा कंडेन्स होईल. यामध्ये मॅटर आपला एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍक्शन होणार नाही सराउंडिंग सोबत, पण काय ऍक्शन होईल मला सांगा, हीट. काय ऍक्शन होईल, आता एक भांडे गरम असेल, त्या भांड्याच्या आउटर मेम्ब्रेन काय असेल मला सांगा, गरम असेल, यामधून काय असेल, हीट एनर्जी काय होईल, ऍक्शन होईल सराउंडिंग सोबत. म्हणजे काय, इट इज दॅट टाइप ऑफ सिस्टम इन विच ओनली हीट एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग अँड नॉट मॅटर. This type of or that type of system are known as closed system. That type of system are known as closed system. And this is thermos. डायरेक्टर जाऊन फक्त काय असेल कन्सिडर करा, थर्मस असेल. थर्मसचं बघितलं तुम्ही सगळ्यांनी, थर्मसचं आउटर मेम्ब्रेन किंवा आउटर जे काही मेम्ब्रेन असेल थर्मसची ती इन्सुलेटर पासून बनवलेली असते. मला सांगा हा चहा जर मी थर्मस मध्ये टाकला तर मला सांगा चहामधून हीट सुद्धा बाहेर जात नाही आणि मॅटर सुद्धा बाहेर जात नाही. म्हणजेच काय, इट इज दॅट टाइप ऑफ सिस्टम इन विच नायदर मॅटर nor heat exchange with the surrounding are known as, or such type of system are known as isolated system. Such type of system are known as isolated system. म्हणजेच काय असेल मला सांगा, तुम्ही थर्मस मध्ये आज तुम्ही चहा करणार घरी जाऊन, त्यावेळी तुम्ही चहामध्ये थर्मस मध्ये तुम्ही चहा बनवणार. मला सांगा मी जर तुम्हाला 10 दिवसांनी आजारी पडलो आणि 10 दिवसांनी तुम्ही मला हा चहा घेऊन आलात तर तो चहा तसाच राहील काय, नाही, तर तो काय होईल, थंड होईल. म्हणजे काय असेल, आयसोलेटेड सिस्टीम ही परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम नाही. आयसोलेटेड सिस्टीम किंवा जो काही थर्मस असेल ही परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम ही नाही. कळालं काय असेल, ओपन सिस्टीम म्हणजे काय असेल, बोथ मॅटर एज वेल एज हीट एनर्जी एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सच टाइप ऑफ सिस्टम आर नोन एज ओपन सिस्टम. क्लोज सिस्टम म्हणजे काय असेल, इट इज दॅट टाइप ऑफ सिस्टम इन विच ओनली हीट एनर्जी विल बी एक्सचेंज टू द सराउंडिंग नॉट मॅटर. सच टाइप ऑफ सिस्टम आर नोन एज क्लोज सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय असेल, neither the energy nor the matter exchange with the surrounding. Such type of system are known as isolated system. एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन सीईटी मध्ये विचारला गेलेला आहे. ह्यूमन बॉडी इज एन एक्झाम्पल ऑफ व्हाट, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम और आयसोलेटेड सिस्टम. ह्यूमन बॉडी हे कशाचे एक्झाम्पल आहे, ओपन सिस्टमचा आहे, क्लोज सिस्टमचा, आयसोलेटेड सिस्टम आहे. ऑब्वियसली ह्यूमन बॉडी इज एन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टम बिकॉज आपण आपल्या बॉडीचे वेपर, आपण बॉडीचे वॉटर वेपर बाहेर टाकू शकतो आणि आपल्या बॉडीचं जे काही टेम्परेचर असेल ते आपण सराउंडिंग सोबत काय करू शकतो मला सांगा, एक्सचेंज करू शकतो. इट इज क्लिअर, काय शंका आहे तुम्हाला? ह्यूमन बॉडी इज एन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टम. नो डाउट. एक क्वेश्चन असेल 3 मार्काला, घ्या क्वेश्चन लिहून घ्या. State and distinguish between state and distinguish between state and distinguish between state and distinguish between open system, closed system or isolated system. और थोडक्यात कसं नको, state and distinguish between different types of system. State and distinguish between different types of system. Different types of system. एक काम करा, डिफरंट कोडा, कारण आपल्या इथे 3 आहे, जर 2 पेक्षा जास्त असतील तर आपण अमंग म्हणा. पहिल्या स्टेट अँड डिफरन्स अमंग स्टेट अँड डिफरन्स अमंग द 3 टाइप्स ऑफ सिस्टम.